गुड मॉर्निंग. आजचा व्लॉग थोडासा वेगळा आहे. सो मागचे अनेक महिने ऑलमोस्ट यू कॅन से 3 महिने शौनक कंपोस्ट करतोय आणि म्हणजे लिटरली आम्ही दोघं कंपोस्ट करतोय. 3 महिन्यापासून आम्ही एकदाही ओला कचरा बाहेर दिलेला नाही आहे, जे कचरा न्यायला येतात त्यांना. आणि प्लॅस्टिकचा कचरा आम्ही मॅक्झिमम रिसायकलला टाकण्यासाठी साठवून ठेवला आहे. तर तो त्याचा थ्रेशोल्ड आला की आम्ही तो रिसायकलला देणार आहोत. तो आम्ही सगळा स्वच्छ करून ठेवतो. ते मी तुम्हाला दाखवेलच इव्हेंच्युअली. तर लेट्स गो. तुम्हाला दाखवतो कंपोस्टिंग कसं करतो. इट्स व्हेरी इझी. आम्ही फ्लॅटमध्ये राहून हे सक्सेसफुल केलेले आहे 2 महिने. आणि आता म्हणजे एक कंपोस्ट आम्ही आमच्या झाडांना घातलं. आमच्या काही मित्रमैत्रिणींना पण दिलं त्यांच्या झाडांना घालण्यासाठी. आणि त्याच्यामुळे झाडाची फुलं पण वाढली. आणि हे सगळं अनुभवल्यानंतर आता फायनली वी आर मेकिंग अ व्लॉग ऑफ इट. कारण आम्हाला आधी ते प्रूव्ह करायचं होतं की खरंच ते वर्क होतं की नाही. तर चला. हे बघ, आपण हे देतो निसर्गाला. काय बघ कसं घाण आहे बघ. म्हणजे घाण म्हणजे आपलाच किचन वेस्ट आहे. आणि निसर्ग आपल्याला काय देतो. बघ जवळ आहे. बघ वास पण नाही येत रे. आणि हेच सगळं कसं झालं बघ. माती झाली सगळ्याची. माती झाली. एक एक गोष्ट हे होतं. आपण काय करतो, आपण हे खालती जाऊन आपण सुकी पानं आणतो. पालापाचोळा. यात ना ब्राउन्स जास्त पाहिजे. याला ब्राउन्स म्हणतात. हिरवा नका म्हणजे शक्यतो. ब्राउन्स हे जे असं दिसलं पाहिजे ते. सगळ्यात पहिले थांब. सगळ्यात पहिले ही एक घेतली. अशी बादली किंवा टब घ्यायचा. त्याला हे बघ अशी भोकं पाडायची. हे सगळ्या बाजूने. आणि खालनं पण भोक पडलंय. म्हणजे सरेशन किंवा काय म्हणतो ना आपण. 2-3 एरिएशन साठी. आणि म्हणी तर आणि मग नंतर लेअर करायचे. सो आपण जे किचन वेस्ट करतो ना, दॅट इज नायट्रोजन. इट इज रिच विथ नायट्रोजन. आणि हे जे आहे ना ब्राउन्स, दिस इज रिच विथ कार्बन. या दोन गोष्टी, अप्रोप्रिएट ह्युमिडिटी आणि थोडं टेम्परेचर, ह्या सगळ्या गोष्टींमुळे मायक्रोब्स बनतात स्वतःहून. तेच सांगतो ना. ह्या 4 गोष्टी लक्षात ठेवायच्या. तो 4 गोष्टी जसं मी म्हटलं तसं करायचं. सो सगळ्यात आधी तुम्ही हे बनवलं भोकं पाडून. त्यानंतर सगळ्यात आधी थोडा ह्या पालापाचोळ्याचा लेअर टाका खाली. साधारण जर का तुमच्याकडे एवढा कचरा असेल किंवा एक मुठ्ठी ओला कचरा असेल तर त्याला किमान 2 मुठ्ठी पालापाचोळा लागतो. ओके. आणि साधारण 1:2 प्रोपोर्शन तुम्ही ठेवू शकता. तर पहिले तो लेअर टाकायचा, मग ओल्या कचऱ्याचा लेअर, मग परत तो लेअर. आणि ते बघ तिकडे दाखव. ते जे आपण केलंय ना वरती, तिवई आहे. तिवई नाही, हो तिवईच. तर तसा एक स्टँड किंवा तुम्ही थोडं उंचावर ठेवू शकलात तर ते ठेवायचं. आणि खाली एक प्लेट ठेवायची. त्या प्लेटमध्ये सगळं त्याचं जो पाणी असतं ते खाली पडत राहतं. आणि ते पाणी सुद्धा झाडांना दिलं की आता आपल्या तिकडे ती फुलं आलेली ना, ती त्या नुसत्या पाण्याच्या ह्याच्यामुळे आलेली. एवढं चांगलं आहे कारण ह्यात सगळं हेच आहे ना, न्यूट्रिशन आहे. तर ते केलं की झाकून ठेवायचं. आणि तुमचा कचरा जो आहे तो सतत टाकत राहायचा त्या ह्याच्यात. टाकायचा पालापाचोळा टाकायचा आणि पालापाचोळा टाकायचा. तर ह्यात होतं काय,
तुम्हाला यानंतर मॅनेजमेंट हा एक महत्वाचा गोष्ट आहे की बाबा एक डब्बा भरला की तुम्हाला तो डबा पुन्हा खत देईपर्यंत, म्हणजे आता ह्याला हे जे आलंय ह्याला जवळपास झालेत आता ऑलमोस्ट 30 ते 40 दिवस. आता ह्याला अजून 10 दिवस लागतील मिनिमम की हा सुका होईल, कळलं का? आणि हा सुकला पूर्ण की त्यानंतर वी कॅन यु नो मग ते खत टाईप असं असं बनेल, कळलं का? म्हणजे जे आपण दिलं ना बाकीच्यांना आणि आपण आधी वापरलं ते तर म्हणजे साधारण एक 50-60 दिवस तर लागतात एक व्हायला. त्यामुळे आता या डब्यात साधारण एक आपलं 20 दिवसाचं किंवा 25 दिवसाचं हे बसू शकतं किचन वेस्ट. पण तर त्यामुळे मी आता 20 दिवस आणि 60 दिवस लागतात, म्हणजे 3 डबे तरी लागतील. तेच सांगतोय, तर 3 लागतील. तर आपल्याकडे 1, 2 आणि ही तिसरी आहे, बरोबर? तर हे 3 घ्यायचे. म्हणजे सुरुवातीला एकाने सुरुवात करा, नंतर तुम्हाला कॉन्फिडन्स आला की दुसरं घ्या, तिसरं घ्या, असं करू शकतो. आणि यात आता गोष्ट काय, ह्यात होतं काय, ह्युमिडिटीचे पॉकेट्स बनतात, म्हणजे ह्युमिडिटी किंवा मॉइश्चरचे पॉकेट्स बनतात, त्यामुळे ते फोडावे लागतात. नाहीतर मग त्यात तुला आठवत असेल की मध्ये आपल्याकडे आळ्या झाल्या, म्हणजे आळ्याच शेवटी हे वर्म्सच आहेत पण उडणारे, आणि मग ते खूप असं हे होऊन जातं. तर त्यामुळे त्यात मग मध्येच कोकोपीट टाकायचं, ते थोडं त्याचं ब्रेकिंग करायचं. त्यात जिथे जिथे आता कधी कधी काय होतं, तुम्ही लेअरिंग करताय पण कधी कधी एका ठिकाणी तो किचन वेस्ट असा एका साईडलाच हे झालेला असतो, मग तिथे ते थोडंसं हे होतं. मग एखादा असा चमचा घेऊ शकता जो आपण ज्याने आपण हे असं फिरवू शकतो. हे ना, हे असं फक्त मध्ये मध्ये खालपर्यंत, खालनं वरपर्यंत हे करायचं. आणि तुम्ही जेव्हा म्हणजे हे कराल तर आता तू बघशील की ह्यात जर का मी यात हात घातला ना, दिस इज व्हेरी वॉर्म. त्याची जी मधली हे असते ना, इट्स व्हेरी वॉर्म, कारण ते थोडं जे गरम पण आहे ना, दॅट्स व्हॉट यु नो इज रिक्वायर्ड. कारण कोणती गोष्ट सो बेसिकली दिस इज अ कुकिंग. आपण एक काय म्हणतो त्याला, फूड बनवतोय मायक्रोब्ससाठी, ते खायला, ते खाणार आणि ते जे टाकणार किंवा हे करणार ते डिकम्पोज होणार आणि त्याचं फूड फॉर सॉइल बनणार. सो हा, तर मग ते मध्ये मध्ये तुम्हाला हे करावं लागतं. आणि ह्याचा वास बिलकुल येत नाही. जर का मी जे सांगितलं असं करायचं, जर का मध्ये थोडा वास येतोय किंवा असं वाटलं तर पुन्हा हे हलवायचं, थोडंसं ओपन ठेवायचं आणि पालापाचोळा सुका घालायचा. पालापाचोळा इज मॅजिक, लगेच वास जातो. तुला माहिती आहे ना, मागच्या वेळी असंच झालं की थोडा वास यायला लागला, आपण पालापाचोळा घातला आणि इट वॉज गुड अगेन. आता आपण हे ऑलमोस्ट 3, खरं बघायला गेलं तर हे 3 भरलेले कचऱ्याचे हे आहेत, त्यांच्या बाजूला तुला वास येतोय कसला? हाय, ब्लॉग चालू आहे. बोल, काय नाही खायला. शौनक कंपोस्टिंग करतोय. डोर लावायला लागेल, डॉग बाहेर आला, लगेच आला, तडमडायला आला आला आला. मनू, विशाल आहे. मी आज जाते. का तू का सांगा दादा, पूजा करायची आहे एसीची. लागला एसी? चालू आहे. ऑन केला नाही, फिटिंगच चालू आहे. मला वाटतं हाफ एन आवर लागेल. हां ठीक आहे, म्हणजे मी आरामात करते. हां, गॅस फिरायला वेळेला दार उडून घेशील ना. सो तुम्ही ऐकलत त्यानुसार इट्स नॉट दॅट डिफिकल्ट. आता आम्ही ऑलमोस्ट 3 महिने हे करतोय आणि एक सक्सेसफुल कंपोस्ट झालेलं आहे आमचं. आता ह्याच्यात आम्ही अजून काय गोष्टी करतो त्या मी तुम्हाला दाखवते. पहिली गोष्ट, कचरा जो आपला ओला कचरा आहे तो जर बारीक झाला तर इट्स वेल अँड गुड. आय विल शो यू. असं आम्ही ओला कचऱ्यासाठी एक मिक्सरचं भांडं देऊन टाकलंय.
आणि हा प्लॅस्टिकचा कचरा आम्ही गोळा केलेला. सो ओला कचऱ्याचं भांडं, ओला कचऱ्यासाठी एक मिक्सरचं भांडं देऊन टाकलंय. म्हणजे कधी कधी काय होतं, पोळ्या असतात, ब्रेड असतो, तर आम्ही ते सगळं, थालीपीठ एखादं असतं, जर कधी आपण अगदीच, शक्यतो नाहीच टाकायचा कचरा, म्हणजे अन्न वाया नाहीच घालवायचं. पण या वेळेस उन्हाळा एवढा होता की अनफॉर्च्युनेटली खूप वेळा अन्न वाया गेलं. तर म्हणजे मध्ये लाईट जायचे, त्यामुळे फ्रीजमध्ये अन्न राहत नव्हतं, किंवा अनेक वेळा असं पण झालं आमच्या बाबतीत की फ्रीजमध्ये ठेवून सुद्धा खराब झालं. तर हे सगळं फेकण्यासाठी आम्ही काय करायचो, ते एकतर बारीक तुकडे करायचे हा एक पर्याय आहेच, पण मिक्सरमधनं जर काढलं, आपण फोडणीची पोळी करण्यासाठी किंवा पोळीचा लाडू करण्यासाठी मिक्सरमधनं कसं काढतो, किंवा ब्रेडचा चुरा करण्यासाठी, तर ते लवकर डिकम्पोज होतो आणि जो स्पॅन आहे कंपोस्टिंगचा तो कमी होतो. त्यामुळे, आणि अजून एक गोष्ट मी तुम्हाला दाखवते, इट्स नॉट दॅट डिफिकल्ट, पण पेशन्सने करण्याचं काम आहे, आणि खरंच जिद्द पाहिजे की हे करायचं आहे. आय शो यू वन मोर थिंग. सो ही एक गोष्ट आहे की आम्ही अर्जुन खंड्याची पॅकेट्स, दुधाच्या पिशव्या, नंतर अजून काहीही प्लॅस्टिक असेल तर ते स्वच्छ धुवून असं एक आम्ही चिमटाळा केलंय, त्या चिमट्याला आम्ही ते लावतो आणि वाळवतो. किंवा आपले ट्रेडिशनल वे तर आपल्याला माहितीच आहे, लहानपणापासून आई अशाच पिशव्या चिटकवून ठेवायची वरती. तर ते थोडंसं मेसी होतं म्हणून आम्ही चिमटाळं केलंय त्यासाठी एक, आणि त्याला आम्ही धुवून ठेवतो. कारण काय होतं ना, जेव्हा आपण रिसायकलला प्लॅस्टिक देतो, तर तिथे जे काम करणारे लोक असतात, इट बिकम्स अ टीडियस जॉब फॉर देम. आणि आपल्याला रिसायकलिंग सक्सेसफुल करायचं असेल तर थोडेसे एफर्ट्स आपल्याला टाकायला पाहिजेत. कारण एखादी दुधाची पिशवी असेल, दह्याची पिशवी असेल, तर ती न धुता ठेवल्यावरती 1 महिन्यानंतर त्याची काय अवस्था होईल हे आपल्याला माहिती आहे. इट्स व्हेरी डिफिकल्ट टू क्लीन लेटर. सो जेव्हाचं तेव्हा स्वच्छ करून जर वाळवलं आणि मग कचरा गोळा केला, तर 1 महिना सुद्धा तो, आता बघितलं तुम्ही आमच्या सिंकच्या खाली 2 पिशव्या भरलेल्या आहेत. आणि ह्याने अजून एक गोष्ट होते की आपल्या स्वतःला जाणीव होते की आपण किती प्लॅस्टिक वापरतोय. आधी आम्ही भाजी आणायला किंवा अजून डीमार्टमध्ये किंवा अजून कुठे प्लॅस्टिकच्या पिशव्या घ्यायचो. जेव्हा आम्ही त्या गोळा करायला सुरुवात केली की आता 1 महिन्यानंतर कचरा टाकायचा आहे, तेव्हा मला कळलं की बापरे, प्लॅस्टिक नको, खालचं सिंकच्या खालचं जागा भरली आहे, आपण घरनं कापडी पिशवी घेऊन जाऊ. तर हे, दिस इज करेक्शन ऑफ बिहेवियर फॉर द एन्व्हायरमेंट आणि इव्हेंच्युअली फॉर अस. तर इट्स नॉट दॅट डिफिकल्ट. जर आमच्यासारखी नव्या पिढीतली आळशी माणसं हे करू शकतात, तर सगळेच जण हे करू शकतात. तर मला खरंच असं वाटतं की सगळ्यांनी हे एकदा ट्राय आउट करायला हवं. आणि स्टार्ट विथ लोअर हँगिंग फ्रूट. म्हणजे आधी तुम्ही ओला कचरा नाही वेगळा केला, ओला कचऱ्याचं कंपोस्टिंग नाही सुरू केलं, तरी सुद्धा आधी प्लॅस्टिक वेगळं करायला सुरुवात करू शकतो. म्हणजे 1 स्टेप ॲट अ टाइम असं करून एकदा त्या प्लॅस्टिक गोळा करण्यात घरातले सगळेजण सक्सेसफुल झाले की कोणीच कचऱ्यात प्लॅस्टिक टाकत नाही आहे, हे सक्सेड झालं की मग कंपोस्टिंगचं प्रपोजल तुम्ही घरी देऊ शकता. कारण आता इथे आम्ही दोघंच राहतो, त्यामुळे इट्स इझी की दोघांनी ठरवलं केलं. पण ज्या घरामध्ये जास्त माणसं आहेत, आई बाबा आहेत, आजी आजोबा आहेत, किंवा एखाद्या मुलीचे सासू सासरे आहेत, तर त्या सगळ्यांना ती कन्सेप्ट आधी सांगणं, पटवणं. मग त्या काय असतं, आपली कन्सेप्ट समोरच्याला पटवून तसं बिहेवियर समोरच्याकडनं होणं, हे इट्स नॉट दॅट इझी. सर्वात कठीण पार्ट तोच आहे, माणसांना पटवणं. त्यामुळे मी माझ्या घरी माहेरे सुद्धा हे केलं होतं. कंपोस्टिंग नव्हतं केलं, पण प्लास्टिकचा कचरा वेगळा केला होता. आणि एक महत्त्वाची गोष्ट जी तुम्हाला सगळ्यांना माहितीच असेल की प्लास्टिकचा आणि ओला कचरा, आपण ओला कचरा सुका कचरा वेगळा करतो हे आता कॉर्पोरेशननेच सांगितलंय. हे जरी असलं तरी सुद्धा आपण सगळ्यांनीच बघितलंय की जेव्हा घंटागाडीत सगळा कचरा जातो तो सगळा एकत्रच जातो. त्याचं विलगीकरण केलं जातं की नाही माहिती नाही. डम्पिंगचे डोंगर वाढतातच आहेत. त्यामुळे एक्झॅक्टली त्या कचऱ्याचं, घनकचरा व्यवस्थापन काय होतं हे आपल्याला माहिती नाही आहे. मग त्यापेक्षा आपल्या लेवलला, आपल्या घरापुरतं आपण सुरू करायला काहीच हरकत नाही. कारण इव्हेंच्युअली आपण निसर्गाला काही देत नाही आहोत. आता सुद्धा देतोय ते वेस्टच देतोय. मग त्यातल्या त्यात थोडंसं आपल्या साईडने थोडं आपण जर काम चालू केलं, तर मला असं वाटतं की प्रत्येकाने हे ठरवलं तर खूप मोठा फरक आपण घडवून आणू शकतो. आणि दुसरी एक गोष्ट मला हे प्रकर्षाने केव्हा जाणवलं की जी डेव्हलपमेंट होतीये भारतामध्ये, त्या डेव्हलपमेंटमुळे झाडं तोडली जात आहेत, किंवा
पर्यावरणाचं नुकसान होतंय, अशी टीका सतत केली जाते सगळ्यांकडनं. पण मग आपण आपल्या लेव्हलला जे निसर्गाचं नुकसान करतोय ते आपण किती कंट्रोल करतोय, ते आपण किती थांबवतोय, ह्याचा कोणी विचार करत नाही. नेहमी दुसऱ्याकडे बोट दाखवताना उरलेली 4 बोट आपल्याकडे असतात, हा विचार या बाबतीत खूप खरा आहे. डेव्हलपमेंट वगैरे हा सगळा पुढचा विचार, सरकार वेगळ्या पद्धतीने विचार करत असतं आणि ते आपल्या लेवलच्या पलीकडे, आणि त्याच्यात झाडं तोडण्याला विरोधच आहे, त्याचं समर्थन मी नाही करत आहे. पण ॲटलिस्ट आपण जो वेस्ट तयार करतोय, आपण जे प्लास्टिक वापरतोय, आपण जे प्लास्टिक निर्माण करतोय वापरून, ते आपण कंट्रोल करतोय का, आपण स्वतः एक स्टेप पुढे येतोय का या गोष्टीसाठी, ह्याचं थोडंसं इंट्रोस्पेक्शन करण्याची गरज आहे, असं मला जेन्युइनली वाटतं. खूप जण करतात सुद्धा, म्हणजे आम्ही खूपच लेट चालू केलं. असे अनेक इंस्टाग्रामवर पेजेस मी फॉलो करते, यूट्यूबवर सुद्धा फॉलो करते, जे वर्षोनवर्ष रिसायकलिंग करतायत, कंपोस्टिंग करतायत, आणि त्या सगळ्यांचं बघूनच आम्ही सुरू केलंय. तर आमचं बघून सुद्धा काही जणांनी सुरू करावं, असा एक प्रामाणिक प्रयत्न म्हणून हा व्लॉग आम्ही स्पेसिफिकली करतोय. सो दॅट्स इट फॉर द डे गाईज. आम्ही कंपोस्टिंग करतोय, तुम्ही पण कंपोस्टिंग करा. हॅपी कंपोस्टिंग. आणि मेन म्हणजे प्लॅस्टिकचा कचरा वेगळा करा. ओला कचरा एक वेळ आपापला डिकंपोज होईल सुद्धा बाहेर, पण प्लॅस्टिकचा कचरा वेगळा करा आणि प्लॅस्टिक वापरणं कमी करा. तुम्हाला हे सगळे संदेश सगळीकडे येत असतीलच व्हॉट्सॲपवर वगैरे, पण माझ्या साईडने एक जस्ट सांगितलं. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. आणि हां, सबस्क्राईब करा. माझे इंस्टाग्रामवर चांगले फॉलोअर्स आहेत बऱ्यापैकी. आता यूट्यूबवर पण कमवायचं मला सबस्क्रायबर्स. जास्त काही नाही, फुकट आहे. सबस्क्राईब करून टाका.